स्ट्राईक रेट तशाच पद्धतीचा आहे. अगदी 99% हा स्ट्राईक रेट आहे. हे बघा, भाजपाने ही मागणी केलेली आहे. मागणी प्रत्येकजण करत असतो, परंतु हा निर्णय शिवसेना आणि भाजपाचे वरिष्ठ नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथ शिंदेसाहेब बसून हा निर्णय घेतील. त्यामुळे या निर्णयावरती प्रतिक्रिया देणं किंवा या मागणीवर प्रतिक्रिया देणं मला उचित वाटत नाही. आज शिवसेनेचे एकूण जे संख्याबळ लागतं, जवळजवळ 66चं संख्याबळाची आवश्यकता आहे, परंतु 10 नगरसेवक जास्त आहेत शिवसेनेचे. आणखी सुद्धा 75मध्ये संख्या वाढण्याची शक्यता आहे. थोड्याच दिवसात तुम्हाला समजेल. परंतु याविषयी भाजपला काय द्यायला पाहिजे, महापौरपद द्यायला पाहिजे का, स्थायी समिती सभापतीपद द्यायला पाहिजे का, उपमहापौरपद द्यायला पाहिजे, कुठली समिती द्यायला पाहिजे, पूर्णपणे एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी बसून हा निर्णय घेतील. पण एकीकडे जी मागणी होती की मुंबईमध्ये महापौरपद आणि ठाकरे विचार आणि ठाकरेंची जागा निवडून आलेल्या आहेत त्यांना कुठेतरी शोध देण्याकरता एकनाथ शिंदेंना महापौरपद द्यावं अशी मागणी देखील शिवसेनेतून जोर धरू लागली. त्याच पार्श्वभूमीवरती मग ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगरमध्ये सत्तेमध्ये वाटा आम्हाला का देऊ नये असं भाजप म्हणते. सत्तेमध्ये तर वाटा हा दिलाच जाणार, कारण युती म्हणून आम्ही लढलेलो आहे. आजही मी या क्षणाला कायम आहे की ठाण्यामध्ये सत्तेमध्ये वाटा भारतीय जनता पार्टीला दिला जाणार, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. पण तेही म्हणतात की आम्हाला वाटा दिलं जाईल हे निश्चित आहे. पण जसं जागा वाटपामध्ये सन्मानजनक किंवा समाधानकारक जागा दिल्या नाही, तशी जर दिले नाही तर आम्ही विरोधी बाकावर बसायला तयार आहोत. हे बघा, त्यांची भूमिका जी काय आहे त्याबद्दल मी प्रतिक्रिया देणं मला उचित वाटत नाही. परंतु आमची भूमिका आहे की एकत्र लढलो आणि आत्तापर्यंतचे यापूर्वी सुद्धा आम्ही शिवसेना भाजप महायुती म्हणून ठाणे महापालिकेत सत्तेत होतो, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये होतो आणि युतीची जी काही तत्व आहेत, युतीचं जी काही फॉर्मॅलिटीज आहे, त्या पद्धतीने नक्कीच त्यांना सत्तेमध्ये वाटा मिळेल. आपल्याला काय वाटतं, महापौरपद हे भाजपला द्यावं का ठाण्यामध्ये? महापौर पद मला वाटतं की मला मिळावं. अर्थात महापौरपद कुणाला आवडणार नाही, महापौरपद प्रत्येकाला आवडेल, परंतु निर्णय हा त्या ठिकाणी एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी घेतील. कुठेतरी मुंबईचा जो विषय येतोय की महापौरपद तिथं अगदी कमी जागा असतानाच शिवसेनेला मिळेल किंवा मिळावं अशी मागणी, म्हणून इथलं जी मागणी मी तुम्हाला हेच ती मागणी रास्त वाटते का? मी तुम्हाला हेच सांगतोय की महापौर पद हे प्रत्येकाला वाटतं आम्हाला मिळावं आणि त्या पद्धतीने जर भाजपला वाटत असेल किंवा मुंबईत आम्हाला वाटत असेल तर काय चुकीचं आहे, परंतु निर्णय हा वरिष्ठ नेते घेतील. कल्याण डोंबिवली झालं, उल्हासनगर झालं. उल्हासनगरमध्ये तर दोन्ही एकमेकांच्या विरोधामध्ये होता. तिकडे जागा समान आलेल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक आणि अपक्ष नगरसेवक शिवसेनेने त्यांच्या गळाला लावले, म्हणजे आपण गळाला लावलेले आहेत. आपल्यासोबत होते तिथे आपण महापौर बसवायला चाललेले आहेत. पण मुंबईच्याच धर्तीवरती तिकडे देखील भाजप जी आहे सत्तेमध्ये वाटा मागते. 2.5 वर्ष महापौरपद, 2.5 वर्ष स्टँडिंग कमिटी, कल्याण डोंबिवली, उल्हासनगरमध्ये. मला नाही वाटत की अजून काही बोलणी सुरू झालेली आहेत की ह्या सगळ्या ज्या प्रसिद्धीकरता आलेल्या बातम्या आहेत, कल्याण डोंबिवली उल्हासनगर या संदर्भात हे ते मागतायत, ते हे मागतायत, अशी कुठेही बोलणी अद्याप सुरू झालेली नाही. तुम्हाला कुठून बातमी आली कल्पना नाही. बहुतेक संजय राऊतांचा तुम्ही सकाळी ऐकून अशा पद्धतीचे आम्हाला प्रश्न विचारताय. ठाण्यामधल्या बाबतीमध्ये निरंजन डावखरे स्पष्ट ठाण्याच्या बाबतीत निरंजन डावखरेंनी प्रतिक्रिया दिली हे तुमच्याकडनं मला आता समजतंय. त्यांनी मागणी केलेली आहे, देणं ना देणं हे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. काल जी बैठक झाली रवींद्र चव्हाणांची आणि एकनाथ शिंदेची, त्यामध्ये देखील या बाबतीमध्ये या 4 विशेष करून मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर याच्या महापौरांनी स्टँडिंग कमिटीवर चर्चा झालेली आहे. ती चर्चा साधारणपणे पुढे सरकलेली आहे का किंवा आपल्याला काय माहिती? चर्चा काय झाली हे दोघांनी तुम्हाला सांगितलं का? दोघांनी पत्रकार परिषद घेतली का, की नक्की कशावर चर्चा झाली? त्यामुळे कदाचित येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका संदर्भात सुद्धा चर्चा झाली असेल. पण केवळ संजय राऊत सकाळी काहीतरी बडबडतात म्हणून त्यानुसार शिवसेना भाजप युतीमध्ये आलबेल नाहीये, ही मागणी आहे, ती मागणी आहे, अशा पद्धतीच्या बातम्या चालवणे मला योग्य वाटत नाही. सर, ठाणे शहरामध्ये शिवसेनेचे वर्चस्व आहे. या ठिकाणी शहरामध्ये आता शीळ ते वडवली, भाजप वाढवली असे दिवसणारे बॅनर लावले. तुमच्याकडून माहितीचे आभार आहे. हे बघा, तुम्ही त्याचा अर्थ दिवसणारे असं समजताय. आम्ही त्याचा अर्थ की आमचा मित्र पक्ष 23चे 28 झाले, आम्हाला आनंद आहे, युती म्हणून आम्ही लढलो. त्यामुळे
अर्थ घेण्यावरती अर्धा ग्लास जेव्हा भरलेला असतो तेव्हा अर्धा ग्लास भरलेला आहे हे बोलणं हे पॉझिटिव्ह असतं आणि अर्धा ग्लास रिकामा आहे हे बोलणं निगेटिव्ह असतं. आम्ही पॉझिटिव्ह पद्धतीने आम्ही याचा विचार करतो. त्यामुळे त्या बॅनरमुळे आम्हाला आमच्यावर काही परिणाम होईल, युतीमध्ये काही परिणाम होईल असं मला अजिबात वाटत नाही. परंतु वारंवार भाजप बॅनर लावते, नमो भारत नमो ठाणे. आता हा अरे नमो भारत बॅनर लावलं तर हरकत काय? पण नमो ठाणे त्यात उल्लेख होता. अहो आता ते ठाण्यामध्ये तर भारतीय जनता पार्टी असेल, भारतीय जनता पार्टीचा पक्ष आहे, तो नमो शिवसेना भाजप नाही लिहिणार, ते नमो भारतच लिहिणार. त्यामुळे त्या प्रत्येकाला उद्या वंचित आघाडीचा जर बॅनर लागला तर आम्हाला त्याच्याबद्दल कशाला ऑब्जेक्शन असणं गरजेचं आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे बॅनर लावल्यावरनं युतीमध्ये काही फरक पडणार नाही. युती अगदी भक्कम आहे. युती अगदी अभेद्य आहे, तुम्हाला काही दिवसात कळेल.